हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू DTC. आज दोन बॅचची अनाउन्समेंट करण्यासाठी मी खास तुमच्या समोर उभा आहे. जी पहिली बॅच आहे तर ती नीट रिपीटर 2025 डॉक्टर बॅच आपण अनाउन्स करत आहोत. आपण या बॅचला डॉक्टर बॅच नाव दिलं आहे कारण या बॅच मधून मॅक्झिमम स्टुडंट आपण डॉक्टर बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत नक्कीच. आणि सेकंड बॅच म्हणजे 10वी मधून जे मुलं 11वी मध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी आपण 11th एम्स बॅच अनाउन्स करत आहोत. या दोनही बॅच येणाऱ्या 3 जून पासून चालू होणार आहेत. याची सर्व विद्यार्थी आणि पालकांनी काळजी घ्यायची आहे, दक्षता घ्यायची आहे आणि डॉक्टर तिडके क्लासेसला नक्की व्हिजिट करायचं आहे. मित्रांनो, सर्वप्रथम डॉक्टर तिडके क्लासेस जॉईन करत असताना बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांना वाटत असतं की का डॉक्टर तिडके क्लासेसच आम्ही जॉईन करावा. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की 24/7 डॉक्टर तिडके सर असतील आणि डॉक्टर तिडके मॅडम असतील हे तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. डॉक्टर तिडके क्लासेसच्या माध्यमातून आम्ही क्वालिटी एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतो आणि हे आम्ही मागच्या 7-8 वर्षापासून प्रूव्ह केले आहे. बीड जिल्ह्यामधला नीट बायोलॉजी मधला मागच्या 7 वर्षापासून टॉपमोस्ट रिझल्ट आपण आपल्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, आपल्या क्लासेसच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय. मी नीट बायोलॉजीचा मास्टर आहे, तर मी नीट बायोलॉजीसाठी यस तुमच्यासाठी डेफिनेटली काम करणार आहे आणि तुम्हाला उंचीवर घेऊन जाण्याचं काम करणार आहे. एकतर डॉक्टर तिडके क्लासेसमध्ये शिकवण्यासाठी टॉपमोस्ट फॅकल्टी आहे, डॉक्टर तिडके क्लासेसचं मॅनेजमेंट टॉप आहे आणि मागच्या 7-8 वर्षापासून डॉक्टर तिडके क्लासेसचा बीड जिल्ह्यामधला नाही तर महाराष्ट्रातला नीट बायोलॉजी मधला टॉप रिझल्ट आहे. या कारणांमुळे डेफिनेटली तुम्ही डॉक्टर तिडके क्लासेस जॉईन करू शकता. क्वालिटी एज्युकेशन काय, ते कसं दिलं जातं, तर हे आमच्याकडे प्रेझेंट असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता. टीचिंग करत असताना आम्ही डेफिनेटली कन्सेप्च्युअल टीचिंग करतो. NCERT डिसाईड करून दिलेला जो सिलेबस आहे, NCERT टेक्स्टबुक मधली लाईन बाय लाईन, वर्ड बाय वर्ड आम्ही कन्सेप्च्युअली विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही विद्यार्थ्यांना डेली प्रॅक्टिस पेपर देतो. प्रत्येक चॅप्टर चालू झाल्यानंतर डेली प्रॅक्टिस पेपर दिले जातात. विद्यार्थ्याकडून ते सॉल्व्ह करून घेतले जातात. विद्यार्थ्यांचे जे डाऊट आहेत त्यामधले ते आम्ही इथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. DTCच्या माध्यमातून डॉक्टर तिडके क्लासेसचं मॉड्यूल विद्यार्थ्यांना दिलं जातं, ज्याच्यामध्ये असणारी थिअरी आणि MCQची प्रॅक्टिस आम्ही विद्यार्थ्याकडून करून घेत असतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून आम्ही एक रेफरन्स बुक कंप्लीट सॉल्व्ह करून घेत असतो. म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर एका चॅप्टरवर आम्ही 1,500 ते 2,000 MCQची प्रॅक्टिस विद्यार्थ्यांची इथं करून घेत असतो. आणि त्याचबरोबर विकली टेस्ट आम्ही ज्या कंडक्ट करत असतो, मंथली ग्रँड टेस्ट आम्ही कंडक्ट करतो. या टेस्टमधून विद्यार्थ्यांचं आम्ही ॲनालिसिस करत असतो आणि त्या माध्यमातून हा खूप मोठ्या लेवलचा रिझल्ट आम्ही इथं जनरेट करण्याचा प्रयत्न करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही क्लासला ॲडमिशन घेत असताना सोशल मीडियाचा आजचा काळ असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुणीतरी ॲडव्हर्टाईज करतंय. कुठल्या तरी क्लासचे कॉमन विद्यार्थी सगळ्या क्लासचे टॉपर येत आहेत. याच्यापासून तुम्हाला काही गोष्टी लक्षात आला पाहिजे. म्हणजे कुठल्या क्लासमध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं समजा 710 मार्क घेतलेत म्हणून तो क्लास सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी भारी आहे असं अजिबात आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्या पाल्याला काय जमतं, आपल्या विद्यार्थ्याला काय जमतं याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. ॲडमिशन घेत असताना कुठल्याही क्लासला डे 1ला फीस भरण्याची आवश्यकता नाही. सुरुवातीला तुम्ही त्या क्लासेसचे डेमो करा, डेमो लेक्चर्स करा 8 दिवस आणि क्वालिटी लक्षात घ्या, टीचिंग कन्सेप्च्युअल आहे की नाही हे लक्षात घ्या आणि त्यानंतर कुठल्याही क्लासेसला ॲडमिशन घ्या. दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट मी सांगत आहे, बऱ्याच क्लासेसमध्ये त्यांच्याच नोट्समधले, मॉड्यूलमधले MCQ एक्झाममध्ये टाकले जातात आणि वर्षभर त्या विद्यार्थ्याला चांगले मार्क पडत राहतात आणि फायनल एक्झाममध्ये त्या विद्यार्थ्याला अचानक मार्क कमी होतात. म्हणजे फक्त विद्यार्थी आणि पालकाला खेळवत ठेवण्याचं काम बऱ्याच क्लासेसमधून, कोचिंग क्लासेसमधून केलं जातंय. तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं जागरूक होणं खूप आवश्यक आहे. तुम्ही क्लासेसवाल्यांना विचारावं लागेल की या क्लासेसमध्ये, तुमच्या विकली टेस्टमध्ये, ग्रँड टेस्टमध्ये माझ्या पाल्याला एवढे मार्क येतात, तेच फायनलला पडतील का याची तुम्ही गॅरंटी देणार आहेत का?
हाच प्रश्न जर विद्यार्थ्यांनी पालकांनी मला विचारला तर मी हो म्हणून लिहून देण्यासाठी तयार आहे. कारण मला एकदम प्युअर काम करायचंय, ओरिजिनल काम करायचंय, ज्या कामाच्या माध्यमातून माझा रिझल्ट जनरेट होणार आहे. म्हणजे 2% किंवा 1% विद्यार्थी सक्सेस झाले तर मी त्याला सक्सेस मानत नाही. ॲटलिस्ट कमीत कमी एखाद्या क्लासेसचा 10%, 15%, 20% तरी रिझल्ट येणं खूप आवश्यक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि हा रिझल्ट आपण खूप चांगल्या पद्धतीनं DTCच्या माध्यमातून याच खूप मोठ्या लेवलवर जनरेट करत असतो. आणि बाळांनो, सगळ्यात महत्त्वाचं, मी नीट बायोलॉजीचा मास्टर आहे. तर मी नीट बायोलॉजीमध्ये तुम्हाला डेफिनेटली उंचीवर घेऊन जाण्याचं काम करेल, डेफिनेटली रिझल्ट जनरेट करेल. तुम्ही फक्त मला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये सहकार्य करा. या PCBच्या माध्यमातून आपण डेफिनेटली ग्रँड सक्सेस आपण मिळवून देऊ शकतो. डॉक्टर तिडके क्लासेसच्या माध्यमातून एक्सपेक्टेड जो रिझल्ट आम्ही आता जनरेट केला आहे, जवळपास यावर्षी 15 विद्यार्थी MBBS साठी क्वालिफाय झालेले आहेत. आणि माझ्या नीट बायोलॉजीमध्ये तर 300+ मार्क असणारे 30 ते 35 विद्यार्थी DTC मध्ये आहेत. लक्षात घ्या, म्हणजे मी नीट बायोलॉजीचा मास्टर आहे. तर मी नीट बायोलॉजी बद्दल तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नक्की समजून घ्या. मी एवढं क्वालिटी पेपर तयार करत असतो. माझा कुठलाही पेपर माझा असिस्टंट कधी तयार करत नाही. मी स्वतः एक पेपर तयार करण्यासाठी 2-2 घंटे खर्च करतो आणि स्वतः पेपर तयार करतो. माझ्या कुठल्याही विद्यार्थ्याला जर तुम्ही विचारलं तर फायनल नीट पेपरमध्ये आपण जी वर्षभर टेस्ट घेतल्यात त्या टेस्ट पेपरमधून जवळपास 90 ते 95 क्वेश्चन जशाच तसे पेपरमध्ये आले होते. लक्षात घ्या, म्हणजे एवढं चांगल्या क्वालिटीचं काम आपण DTCच्या माध्यमातून करत आहोत. आणि डेफिनेटली आपल्याकडे असणारी जेही स्टुडंट आहेत तर डेफिनेटली प्रत्येकाला आपण चांगल्या क्वालिटीचं पर्सनल लक्ष ठेवून घडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्या माध्यमातून हा आपला प्रवास इथपर्यंत आहे. डेफिनेटली येणाऱ्या काळामध्ये पण आपण या प्रवासाला उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि तुम्ही सक्सेस झालात तर ही आमची ग्रेट अचिव्हमेंट असणार आहे. याच्यासाठी आम्ही इथं नक्की प्रयत्न करत आहोत. आपण आपल्या कॅम्पसला स्वराज्य शैक्षणिक संकुल असं नाव दिलेलं आहे. आणि स्वराज्य शैक्षणिक संकुलमध्ये तुम्हाला नीट बायोलॉजीची कोचिंग अवेलेबल होणार आहे. त्याचबरोबर मुलींसाठी गर्ल्स हॉस्टेल अवेलेबल आहे, मेसची फॅसिलिटी अवेलेबल आहे, अभ्यास करण्यासाठी रीडिंगची फॅसिलिटी अवेलेबल आहे. या सर्व फॅसिलिटी आपल्या कॅम्पसमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही डेफिनेटली एकदा स्वराज्य शैक्षणिक कॅम्पसला संकुलला भेट द्या, जाणून घ्या आणि DTCला जॉईन करा. यस, आपल्याला डेफिनेटली सक्सेस भेटेल. त्याच्यासाठी तुम्ही आणि आपण मिळून नक्की प्रयत्न करू. यस, तर परत एकदा जी बॅचसाठी मी इथं आलो होतो, नीट रिपीटर 2025 डॉक्टर बॅच आणि नवीन 11th एम्स बॅच आपण येणाऱ्या 3 जूनपासून चालू करत आहोत. डेफिनेटली सर्वांनी आधी कुठल्याही क्लासेसमध्ये डेमो करायचे आणि नंतर ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.